तर लोकसभेच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आज महाविकास आघाडीची देखील महत्त्वाची बैठक होणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत ही बैठक पार पडेल। या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना देखील निमंत्रण देण्यात आलंय आणि वंचितच्या जागा त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये तिढा असलेल्या जागांवर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे आणि या बैठकीला प्रकाश आंबेडकर येतील अशी आशा महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे। तर उद्धव ठाकरे यांच्याकडून शरद पवार यांना काल 23 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। दिनेश, जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक। होय, लोकसभा निवडणुकीची घोषणा व्हायला अवघे काही दिवस शिल्लक उरले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात सध्या वेगात घडामोडी सुरू आहेत। शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जी बैठक होते आहे महाविकास आघाडीची त्या पूर्वसंध्येला एनसीपी शरदचंद्र पवार गट या गटाचे अध्यक्ष, या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि तिथे या दोन नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली। शिवसेना युबीटी पक्षाचे नेते खासदार संजय राऊतही उपस्थित होते। आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल की प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतात का। आज दुपारी ही बैठक होईल असं सांगितलं जाते। अजूनही ठिकाण कळलेलं नाहीये। काल सायंकाळपर्यंतही ठिकाण निश्चित नव्हतं, आज सकाळी हे ठिकाण कळेल। पण असं म्हटलं जातं की शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानी ही बैठक होईल असं म्हटलं जाते। पण प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबरच्या वाटाघाटी या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीकडे 27 जागांचा प्रस्ताव दिला आहे। म्हणजे 27 जागांवर त्यांची तयारी आहे, त्यातल्या काही जागांसाठी वंचित आग्रही आहे। त्या जागा महाविकास आघाडी त्यांना सोडणार का, किती जागा त्यांना दिल्या जातात, तसंच त्यांचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यात ओबीसी मुस्लिम उमेदवारांना प्राधान्य असावं, आणखी काही त्यांचे कॉमन मिनिमम प्रोग्राम मधले सुद्धा मुद्दे आहेत। तर या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांच्याशी सकारात्मक चर्चा करून जागा वाटप महाविकास आघाडीचं हे आज पूर्ण करावं यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा भर असेल। पण प्रकाश आंबेडकर उपस्थित राहतात का त्यावर हे सगळं अवलंबून आहे। जर ते उपस्थित राहिले तर कशा पद्धतीने त्यांच्याकडे जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि बरोबर आहे ते ज्या आग्रही आहेत त्या जागा कसं समजूत काढून एकोप्यानं भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीची ही वोट अधिक बळकट केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण प्रकाश आंबेडकर हे बैठकीला उपस्थित राहणं यावर सगळं अवलंबून आहे। काल होमवर्क केलेलं आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी। आज काँग्रेसचे नेतेही या बैठकीला असतील, बघावं लागेल की पुढे काय घडतंय। नक्कीच दिनेश, या बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।